या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। जे माझ्या मनात भीती वाटते आणि मला महाराष्ट्रात फिरताना कधीही भीती वाटलेली नाही। पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याच चॅनलवर महिलांना बघता रडताना बघते, अस्वस्थ आणि महिला म्हणतात की आम्हाला भीती वाटते। तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। सुप्रिया सुळे यांनी मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्रात फिरताना महिला म्हणतात मला भीती वाटते, माझ्याही मनात भीती आहे असं विधान सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणीच्या घटनेवरून केलंय। या घटनेतील दोघांना न्याय मिळाला नाही तर पुढचा महाराष्ट्र कसा असेल असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला।